आता निघालेलो आहोत वर्तकनगर येथे श्री कानिफनाथ मच्छिंद्रनाथ मंदिराच्या इथे राईटला व आता आपण इथून स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। ठाण्यातील वर्तकनगर परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण वर्तकनगर मधील एकाच परिसरात असलेल्या अशा पाच जागृत आणि ऐतिहासिक देवस्थानाची सफर करणार आहोत। जिथे आल्यावर मनाला अथांग शांतता लाभतेच, पण या मंदिरांना ठाण्याचा एक मोठा इतिहास जोडलेला आहे। आज आपण पाहणार आहोत श्री सिद्धिविनायक मंदिर, कालिका माता मंदिर, कानिफनाथ महाराज मंदिर, अय्यप्पा मंदिर व बुद्ध विहार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सिद्धिविनायक गणपती मंदिर व बंगालची आपली कालिका माता मंदिर व श्री चैतन्य कानिफनाथ श्री धारेश्वर शिव मंदिर वर्तकनगर येथे, व इथेच बाजूला अशी अय्यप्पा मंदिर आहे व त्याचा प्रार्थना हॉल व हे सगळं बाजूलाच आहे। इथे हे आता मंदिर सध्या बंद आहे। एक छान असं सुंदर अय्यप्पा मंदिर आहे इथे। तर मित्रांनो, अय्यप्पा मंदिर आपण नंतर बघूया। तसं आपली सुरुवात होते या परिसरातील अत्यंत पवित्र अशा श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरापासून। मित्रांनो, या मंदिराचा इतिहास थेट ठाण्याचे आनंद दिघे साहेब यांच्याशी जोडलेला आहे। 26 सप्टेंबर 1993 रोजी ठाणेकरांचे अढळ श्रद्धास्थान आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शुभ हस्ते या मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता। त्यानंतर 15 फेब्रुवारी 1999 रोजी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि तत्कालीन मंत्री माननीय श्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या मंदिराचा भव्य शुभारंभ करण्यात आला। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख माननीय श्री रघुनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्योगपती श्री नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या मोलाच्या सहकार्याने हे सुंदर मंदिर आज वर्तकनगर मध्ये दिमाखात उभे आहे। येथील गाभाऱ्यात विराजमान असलेल्या बाप्पाची मूर्ती अत्यंत तेजस्वी आहे। या चला आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया। या मंदिरात गणेश चतुर्थी व अंगारिकेच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते व मंगळवारीही येथे भक्तांची रिंग लागते। आता आपण आलेलो आहोत कलकत्त्याचं काली माता मंदिर व या मंदिराची स्थापना 1996 मध्ये झाली। ठाण्यातील बंगाली समुदायाच्या लोकांनी एकत्र येऊन आणि सामूहिक प्रयत्नातून या मंदिराची सुरुवात केली। मुख्य देवी आणि मूर्ती या मंदिरातील मुख्य आराध्य दैवत माता काली म्हणजेच आपली कालिका माता आहे। मंदिरात स्थापित केलेली माता कालीची सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती विशेषतः कोलकाता येथून घडवून आणलेली आहे। माता काली सोबतच येथे देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वतीची देखील पूजा केली जाते। या मंदिराची रचना आणि बांधकाम प्राचीन ओडिशा मधील मंदिराच्या शैलीशी सामर्थ्य दर्शविणारे आहे। आदिशक्तीचे रूप असलेल्या कालिका मातेचे हे मंदिर या परिसरातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे। मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती जाणवते। नवरात्र आणि विशेषतः दिवाळी दरम्यान येणारी काली पूजा येथे अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक बंगाली पद्धतीने साजरी केली जाते। या काळात ठाणे आणि आसपासच्या परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करतात।
नदीच्या दारात शिवाचे हे सुंदर रूप, कालिका मातेच्या या पवित्र प्रांगणात हे दिव्य शिवलिंग विराजमान आहे. मंदिराच्या या भागात आल्यावर शिव आणि शक्तीच्या एकत्र असण्याची प्रचिती येते. या तेजस्वी शिवलिंगावर भक्तिभावाने जलाभिषेक करण्याचा योग आज मला आला. हर हर महादेवाचा गजर करत जलाभिषेकाद्वारे महादेवाचा चरणी नतमस्तक होताना मिळणारं समाधान काही वेगळंच आहे. जर तुम्ही इथे आलात तर महादेवाच्या या पवित्र पिंडीवर जलाभिषेक करून त्याचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, कालिका माता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच इथे आपल्याला आदिमातेसोबतच देवाधिदेव महादेवाचे म्हणजेच या अत्यंत सुंदर शिवलिंगाचे दर्शन झाले. शिवलिंगावर चढवलेले हे सुवर्ण कवच आणि नागराजाचे हे रूप पाहून मन थक्क झाले. आज मला व देवांश व आम्हा सर्वांनाच या पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक करण्याचं परमभाग्य लाभलं. जलाभिषेक करताना मनातील सर्व नकारात्मकता दूर होऊन एक अद्भुत शांतता अनुभवता आली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करत जेव्हा आपण इथे पाणी अर्पित करतो तेव्हा तो अनुभव खरोखरच शब्दात. ठाण्यातील वर्तकनगर म्हटलं की आपल्याला आठवतो येथील गजबजलेला परिसर, पण याच वर्तकनगरमध्ये एक अशी जागा आहे जिथे आल्यावर मनाला अथांग शांतता आणि प्रसन्नता लाभते. आज आपण दर्शन घेणार आहोत एका अत्यंत जागृत आणि पवित्र देवस्थानाचं. ते म्हणजे श्री चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर. ठाण्यातील वर्तकनगर म्हटलं की आपल्याला आठवतो येथील गजबजलेला परिसर, श्री साईबाबा मंदिर व इतर मंदिरं. पण याच वर्तकनगरमध्ये एक अशी जागा आहे जिथे आल्यावर मनाला अथांग शांतता आणि प्रसन्नता लाभते. आज आपण दर्शन घेणार आहोत एका अत्यंत जागृत आणि पवित्र देवस्थानाचं. हे म्हणजे श्री चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर. वर्तकनगर मधील कानिफनाथ महाराजांची गाभाऱ्यामध्ये श्री गणेश गणपती महाराजांची व श्री गुरुदेव दत्तात्रयांची मूर्ती स्थापन केली आहे. नाथ संप्रदायातील 9 नाथांपैकी एक असणारे श्री कानिफनाथ महाराज हे शिवाचेच अवतार मानले जातात. अतिशय साध्या, शांत आणि लाकडी इंटेरियर असलेल्या या गाभाऱ्यात येऊन जेव्हा आपण मनोभावे महाराजांसमोर नतमस्तक होतो तेव्हा आपल्या सर्व चिंता दूर होतात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली गोशाळा आणि गायीची केली जाणारी सेवा. हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि नाथांच्या दरबारात तर गोसेवेला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. मंदिरात येणारे भाविक श्रद्धेने येथील गोमातेचे दर्शन घेतात आणि तिची सेवा करून पुण्य पदरात पाडून घेतात. या मंदिराचा इतिहास वर्तकनगरच्या स्थापनेइतका जुना आणि श्रद्धेशी जोडलेला आहे. स्थानिक रहिवासी आणि भाविकांच्या अपार श्रद्धेतून हे मंदिर उभे राहिले आहे. असे म्हणतात की जे भाविक अगदी खऱ्या मनाने आणि श्रद्धेने येथे नवस मागतात त्यांच्या हाकेला कानिफनाथ महाराज नक्की धावून येतात. म्हणूनच तर दर गुरुवारी आणि विशेष सणांना येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. येथले हे स्वयंभू शिवलिंग येथेही मला जलाभिषेक करण्याचा योग आला. तर मित्रांनो, जर तुम्ही ठाण्यात राहत असाल किंवा ठाण्याला भेट देणार असाल तर वर्तकनगरच्या या श्री चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर व गणपती मंदिर, कालीमाता मंदिर व अय्यप्पा मंदिराला नक्की भेट द्या. तसे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अय्यप्पा मंदिर व श्री गजानन महाराज मंदिराला भेट देणार आहोत. पार्ट 2 बघायला विसरू नका. महाराजांचा आशीर्वाद घ्या, मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब नक्कीच करा. याच व्हिडिओचा पार्ट 2 बघायला विसरू नका. लवकरच पार्ट 2 आपल्यासाठी येत आहे.
जर कोणाला आपल्या घरी वगैरे डिस्टर्ब होतं आहे, कुठे किंवा जाता येत नाही आहे, तर आपलं एक कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे, इथे ग्रंथालय आहे. तर इथे गुरु लीला अमृत, चरित्रमानस, श्रीरामचरित मानस किंवा एकनाथ भागवत, श्रीमद भागवत पुराण, श्रीराम विजय अशी बरीचशी पुस्तकं आहे. आपण इथे बसून पारायण करू शकतात. पारायण करण्यासाठी मंदिरामध्ये पुस्तकं ठेवले, ग्रंथालय छोटंसं ते बनवलेलं आहे. तिथं पुस्तक घेऊन आपण इथे पारायण करू शकतो. राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम